ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण हरतालिकेची जी 6 सप्टेंबर रोजी पूजा असणार आहे, ती पूजा, त्याची उत्तर पूजा म्हणजे त्याच्या साहित्याचं काय करायचं, त्याचं विसर्जन कसं करायचं याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटनही दाबायचं आहे. यामुळे काय होईल, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओज मिस करणार नाही. यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबायचं आणि तुम्हाला माहिती आवडल्यास एक लाईकचं बटन नक्की दाबा. तर चला, तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. उत्तर पूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेले सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हरतालिका व्रताची जी माहिती आहे किंवा व्रत कसं करायचं, व्रताचा वेळ, मुहूर्त, तिथी, तसेच व्रत कोणी करावे कोणी नाही याविषयीचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. तर तुम्ही तो पण नक्की पाहू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हरतालिका व्रताची देवता भगवान शंकर आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरतालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे अनेक कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे हरतालिकेचे व्रत करत असतात. तर यावर्षी शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी हरतालिकेची पूजा केली जाणार आहे आणि उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते. शक्यतो सकाळी 12च्या आतमध्ये आपल्याला उत्तर पूजा करायची असते. जर तुम्ही हरतालिकेच्या पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि पूजेचं विसर्जन केलं तर तुम्हाला सुद्धा या पूजेचं पूर्ण फळ मिळेल. तर आत्ता आपण याची उत्तर पूजा आणि योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं हे पाहूया. तर नेहमीप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपण ही उत्तर पूजा गणेश चतुर्थी दिवशी करत असतो. त्यामुळे आपण घरी गणपती बसवण्यापूर्वी हरतालिकेची उत्तर पूजा करायची आहे. शक्यतो सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये करा. स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तिथे दिवा लावा, अगरबत्ती लावा. त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवलेला असतो तो सोडून इतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. सखी पार्वती, गणपती, नंदी या सगळ्यांवरती, सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. तसेच स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि महादेवांना भस्म लावायचं आहे. एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. काही ठिकाणी दही भात, काही ठिकाणी साखर भात किंवा कानवले यापैकी एखादा नैवेद्य दाखवा. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. हरतालिकेचा उपवास पण याच दिवशी सोडायचा आहे. तर त्यातील आपण थोडासा प्रसादरूपी दही भात खाऊन उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे. या ठिकाणी तुम्ही गणपतीची आणि हरतालिकेची आरती करू शकता. तर हरतालिकेची आरती जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही ती यूट्यूबवरती सुद्धा लावून म्हणू शकता. जय देवी हरतालिके, सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीपे, कळीचे जय देवी जय हरतालिके. शेवटी धूप दीप ओवाळून मनभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर क्षमासुद्धा मागायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की त्यानंतर आपण ज्या पाटावर पूजा मांडली आहे तो पाट आपल्याला थोडासा हलवायचा आहे. त्यानंतरनं पूजेचे विसर्जन करायचं आहे. तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुलं, पानपत्री घेतली आहेत ती सर्वात आधी आपल्याला एकत्र जमवायचं आहे आणि हे विसर्जित करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या बागेमध्ये, रानामध्ये एखादा खड्डा खणून तुम्ही त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये झाड असतील तर त्यामधील टाकलं तरी पण चालेल. त्याचं खत तयार होईल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्याशी पण टाकू शकता. फक्त आपल्याला हे साहित्य इतर कुठेही रस्त्यावर कचऱ्यात न टाकता योग्य पद्धतीने विसर्जन करायचे. त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेले सौभाग्याचे वाण आपण स्वतः वापरू शकता. नसेल तर कोणा एका स्त्रीला दान करू शकता आणि ते
योग्य नसेल तर मग तुम्ही ते तसंच साठवून पुढच्या एखाद्या पूजेसाठी वापरू शकता. त्यानंतर तुम्ही पूजेमध्ये सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर तुम्ही ती तशीच ठेवून पुढच्या वर्षी पण वापरू शकता. आणि जर मूर्ती खंडित झाली असेल तर ती फुटली असेल तर ती विसर्जित पण करू शकता. विड्यावरती ठेवलेले साहित्य पण आपण पुन्हा वापरू शकतो. पूजेमध्ये तुम्ही काही फळं ठेवली असतील तर ती प्रसाद रूपी म्हणून घरीच खाऊ शकता. गणेश मूर्ती घेतली असेल तर ती त्या देवाऱ्यामध्ये ठेवावी आणि त्या जागी सुपारी घेतली असेल तर ती पण पूजेबरोबर विसर्जित करावी. आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तो फुंकर मारून विझवू नये, तर तो आपोआप शांत होऊ द्यावा. त्यानंतर तुम्ही समयाआधी दिवे घासून पुसून जागच्या जागी ठेवू शकता. त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवला होता किंवा शिवपिंड जी बनवली होती तर ती वाळू इतर कुठेही न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे, जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही. त्यामुळे ती इतर कुठेही आजूबाजूला न टाकता शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी. आणि पूजेमध्ये जे काही तांदूळ अक्षत म्हणून वापरले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही हरतालिकेची उत्तर पूजा केलात आणि विसर्जन केलं तर तुम्हाला या पूजेचं पुण्यफळ प्राप्त होईल. तर तुम्ही पण हरतालिकेची योग्य उत्तर पूजा आणि विसर्जन नक्की करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ मला नक्की तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं लिहा. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईकचं बटन तर नक्कीच दाबा. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.